ते 30 जुलै या कालावधीमध्ये श्री साईबाबा संस्थान आणि बाबांच्या भक्तांनी मिळून जे आहे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला। या कालावधीमध्ये जवळपास 3 लाखाच्या वर साई भक्तांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलं आणि प्रसादालयामध्ये जवळपास 1,93,000 भक्तांनी जे आहे या 3 दिवसामध्ये प्रसाद भोजन असेल, नाश्ता पाकिट असेल, त्याचा लाभ घेतला। बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांना गुरुस्थानी मानतात आणि दर्शन केल्यानंतर भरभरून दान जे आहे ते बाबांच्या झोळीमध्ये अर्पण करत असतात। या वर्षी जे आहे या 3 दिवसामध्ये जवळपास 7,81,13,377 रुपयाचं दान जे आहे बाबांच्या भक्तांनी जे आहे ते झोळीत अर्पण केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये आणि डोनेशन काउंटरवर जे आहे ते 3,29 लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे। संस्थांचा जवळपास 85% पेक्षा जास्त कारभार जो आहे तो ऑनलाईन चालतो, तर भक्तांनी ऑनलाईन डोनेशन सुद्धा जे जवळपास 2,07,84,000 ऑनलाईन डोनेशन दिलेलं आहे। सोने चांदीचं दान जे आहे ते सुद्धा 1,50,65,000 दान आहे। दर्शन असेल, आरती पास असेल, त्यामध्ये 87 लाखाचं दान आहे। बाबांचे भक्त जे आहेत जवळपास 63 देशामध्ये आहेत। हे विदेश भक्तसुद्धा जे आहेत, फॉरेनरसुद्धा या ठिकाणी येत असतात आणि त्यांनी सुद्धा जे आहे ते 5,65,991 रुपयाचं जे परकीय चलनसुद्धा भक्तांनी जे आहे ते दिलेलं आहे। असं जवळपास 7,81,00,000 डोनेशन प्राप्त झालेलं आहे। या डोनेशनमधून जे आहे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहे ते संस्थांच्या मार्फत राबवले जातात। थोड्याच कालावधीमध्ये जे संस्थांमार्फत एक डे केअर कॅन्सर हॉस्पिटल जे आहे सुरू करण्यात येणार आहे। माननीय उच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिलेली आहे। साईबाबा संस्थांचे 2 हॉस्पिटल आहेत, साईनाथ हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल। या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कीममध्ये तर ऑपरेशन केले जातात, परंतु जे स्कीममध्ये बसत नाहीत त्यांचे फक्त आपण 50 रुपये घेतो रजिस्ट्रेशन चार्जेस आणि 50 रुपयामध्ये आपण त्याचं ऑपरेशन करतो। साई प्रसादाला आहे त्या ठिकाणी 45,000 ते 50,000 साई भक्त जे आहेत ते दररोज प्रसाद भोजन घेतात। एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे, शैक्षणिक संकुल आहे, त्या ठिकाणी जवळपास 6,000 विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत। भक्तनिवास आहेत, भक्तनिवासमध्ये 10 रुपये भरण्यापासून जे 10 रुपये, 20 रुपये आणि मग जशी रिक्वायरमेंट असेल, गरज असेल त्याप्रमाणे राहण्याची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांमार्फत केली जाते। वेगवेगळ्या वेळेस आपत्ती येते, शिर्डीमधले जे काही कामं जे आहेत, इथले रस्ते असतील, स्वच्छता असेल, यासाठी सुद्धा जे ती साईबाबा संस्थांमार्फत आर्थिक मदत केली जाते। मागील वर्षी जवळपास 6,23,00,000ची डोनेशन गुरुदक्षिणा प्राप्त झालेली होती। यावेळेस जे आहे ते 7,81,13,000 म्हणजे जवळपास 1.5 कोटीच्या वर जे आहे ते गुरुदक्षिणा जी आहे ती भक्तांनी यावेळेस जास्तीची अर्पण केलेली आहे। सोन्या चांदीचं जे आहे ते 1,50,65,193 रुपयाचं दान आहे। त्यामध्ये सोने जे आहे ते 1,125 ग्रॅम 570 मिलीग्रॅम आणि चांदी जी आहे ते 2,376 ग्रॅम 500 मिलीग्रॅम एवढी सोनं आणि चांदी जे आहे ते भक्तांनी बाबांना अर्पण केलेली आहे।